सगळ्यांना आवाज येतोय? हो, आम्हाला येतोय सर. त्या परवा आपण घृताच्या याच्यापर्यंत आलो होतो. आधी प्रार्थना करू आणि मग शंखं चक्रं जलौकान् दधदमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृत्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूरिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोद्धि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं कारयामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहाये। शस्तंधी स्मृती मेधाग्नी बलायुष शुक्र चक्षुषाम बालवृद्ध प्रजाकांती सौकुमार्य स्वरार्थिना। परवा इथपर्यंत आपण आलो होतो की ज्यांना याची अपेक्षा आहे, ते कांक्षी आहेत या सगळ्या गोष्टींचे, अशा लोकांसाठी प्रशस्त घृत असणार अशा स्वरूपाचा. तेव्हा मुळामध्ये अर्थिन हा शब्द महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा राहील. मी काय समजून घृत सेवन करतोय त्याच्यावरती त्याचं कार्य काय व्हायचं अशा भाग होता. क्षतक्षीण परिसर्प शस्त्राग्नी ग्लपितात्मना, आणि तसंच क्षतक्षीण विसर्प अग्नी यांनी ग्लपित झालेले जे आहेत हितकारक असणार अशा स्वरूपाचं आहे. तर हे शस्त्र आणि अग्नी विशेषतः रेडिएशन आणि इकडं केमोथेरपी. तर कृपया आपले माईक जे आहेत ते म्यूट करा. स्तंभनीय कोण कोण आहेत याच्या यादीमध्ये शस्त्राग्नी कल्पितात्मन असणारे अशा स्वरूपाचे म्हणून येतात. विषक्षाराग्नी दग्धाश्च अशा स्वरूपाचं म्हणून त्यांनी वर्णन केलंय. आणि म्हणून मग मी या केमोथेरपी किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी घृत वापरायला हवीत अशा मुद्द्यावरती आलो. आणि आता रेग्युलरली महाकल्याणक घृत म्हणा, शतावरी घृत म्हणा किंवा महातिक्तक घृत म्हणा असणारा अशा स्वरूपाचं जर केमोथेरपी चालू असताना किंवा किंबहुना केमोथेरपी सुरू होण्याच्या आधी एक दिवस अच्छप स्नेहपान करायचं आणि मग केमोथेरपी सुरू करायची. केमोथेरपी जास्त चांगली सोसते असं लक्षात येतं. तर ग्लपितात्मनाम ह्यांच्यासाठी शस्त्राग्नी ग्लपितात्मन जे आहेत त्यांच्यासाठी पण घृत प्रशस्त असणार अशा स्वरूपाचा आहे. वातम पित्त विषोन्माद शोषापहम, त्या वात पित्त विष उन्माद शोष अलक्ष्मी आणि ज्वर यांना दूर करणार असणार अशा स्वरूपाचा आहे. अर्थात अलक्ष्मी ही परवामंडी तशी सेपरेट एंटिटी आहे, तेव्हा लक्ष्मी यावी आणि दारिद्र्याचा नाश व्हावा असं प्रकरण वेगळं आहे आणि हा अधिदैविक आस्पेक्ट असणार अशा स्वरूपाचा राहतो. आता परिस्थिती थोडीशी अशी राहते की आम्ही फिजिकल प्रॉपर्टीज वरती जास्त लक्ष देतो, पण फिजिकल प्रॉपर्टीजच्या जोडीला आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा स्वरूपाच्या पण प्रॉपर्टीज राहतात. आणि त्या ह्या लक्ष्मी नाशन वगैरे अशा गोष्टीतून येतात असणार अशा स्वरूपाचं.
तसंच उन्माद हाही याच्यामध्ये एक आलाय. आणि आता जो माइंडसेटचा मुद्दा येतो, त्याही अर्थाने खरं तर घृत हे प्रशस्त असणार अशा स्वरूपाचं आहे. स्नेहानाम उत्तमम शीतम वयसा स्थापनं घृतम. त्या स्नेहांमध्ये उत्तम असणार अशा स्वरूपाचं, इतर स्नेहाच्या कम्पॅरेटिव्हली विचार करायचा झाला तर स्नेहांमध्ये उत्तम. आणि म्हणून विशेषतः पुन्हा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आधी शक्यतो दुग्धाहारच ठेवायचा. पण जेव्हा आपण दूध भाकरी, दूध चपाती, दूध भात असं सुरू करतो, त्याच्या जोड्या घृत सुरू करायचं. आणि मग भाज्या जेव्हा सांगायचा प्रसंग येईल किंवा वरण मुगाचा सांगायचा प्रसंग येईल, तेव्हा तुपाचीच फोडणी सुरुवातीला ठेवायची असणार अशा स्वरूपाचं. तर ह्याचे उपयोग जास्त स्नेहानाम उत्तमम असणार अशा स्वरूपाचा आहे. शीतवीर्याचं असं आहे. आणि वयस स्थापनम, त्या आहे ते निदान टिकवून ठेवणारं असणार अशा स्वरूपाचं वय, रसायन असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून त्याही अर्थाने भूताची प्रशस्ती आहे. सहस्रवीर्यम विधिभी श्रुतम कर्म सहस्रकृत. त्या विधिभी श्रुतम सहस्रवीर्यम कर्म सहस्रकृत, विधीपूर्वक जर ते सिद्ध केलं असणार अशा स्वरूपाचं, तर सहस्रवीर्य आणि हजारो कर्म करणार असणार अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन केलंय. तर एक तर आपण आता असं होतंय की घृततैल मधू ही परमौषध आहेत आणि आम्ही परमौषध म्हणून त्याचा वापर फारसा करत नाही, अनुपान म्हणून त्याचा वापर करतो. पण शेंडेंची एक कल्पना होती की तूप तापवलं, त्याला मूर्छना
त्याला तुम्ही गरम केल्यानंतर पातळपणा असणार अशा स्वरूपाचं म्हणून येईल. धी ही बुद्धी ही वस्तुग्रहणे शक्ती असं टीकाकाराने केलंय. वस्तूचं ग्रहण करण्यासाठीची म्हणून शक्ती असणारी. स्मृती अतीत विचारे शक्ती. स्मृतीचं स्मरण हे अतीत विचार म्हणजे जो पूर्वी होऊन गेलेला आहे त्याच्या संदर्भातली शक्ती. मेधा प्रज्ञा वस्तुविवेक शक्ती. त्या वस्तूंमध्ये विवेक करण्याची शक्ती, विवेचन करण्याची शक्ती ती मेधा किंवा प्रज्ञा असं दिलंय. तर ग्रंथाकर्षण शक्ती ही मेधा असंही वर्णन येतं. आणि म्हणून ग्रंथ समजून घेण्याची शक्ती ती मेधा असणारी अशा स्वरूपाची म्हणून वापरली जाते असणार अशा स्वरूपाची. सहस्रवीर्यम अनेक शक्ती विधिविर्विधानेहि नानाविधाभिः योजनाभिः कर्म सहस्रकृत अनेक कार्यकृत इत्यर्थः. तच्च पुराण पूर्वोक्तान सामान्य कृतोक्तान गुणान आधिक्येन करोति अमृतमंश गुणान अनधिकम कुर्याद अमृतोपमश्च रुक्षत्वेन तीक्ष्णत्वेन तनुत्वेन च अस्य विशेषः. त्याच्यावरती काही केलं नाही. मंड हा उपरी भव हा स्वच्छ हा, त्या वरचा जो तुपाची निवळ असणारी अशा स्वरूपाचा भाग आहे, द्रव भाग जो आहे तो मंड, मृतमंड अशा स्वरूपात त्याला म्हणायचं. किलाट दधिकूची का तक्रपिंडक मोरटाः सक्षीरशाक पीयूषा रोचना वन्नी साधनाः शुक्रनिद्रा कपकराः विष्टंभी गुरुदोषलाः. त्या किलाट दधिकूचिका तक्रपिंडक आणि मोरट हे सगळे दुधापासून किंवा दही वगैरे यांच्यापासून बनणारे असणाऱ्या अशा स्वरूपाचे प्रकार आहेत, विकृती आहेत त्यांच्या, क्षीरविकाराः. किलाटाः तक्राधिकृताः. त्या किलाट जे आहे तक्र इत्यादी पासून केलेले. कुचिका क्षीर किलाटिका. कुचिका जी आहे ती क्षीर किलाटिका. मोरटा क्षीर सदृश किलाटिका. पीडन हा पिंडक ऐवजी पीडन असा उत्तरापथे प्रसिद्ध. घनवस्त्रबद्धम स्वयं स्वतद्रव भागम पिंडीभूतम तक्रम तक्रपिंडक. तर दाट वस्त्राने बांधलेला अशा प्रकारचा आणि ज्याचा द्रवभाग निघून गेलेला आहे असं जे पिंडीभूत झालेलं तक्र म्हणजे त्याला तक्रपिंडक अशा स्वरूपाचं म्हणायचं. आणि क्षीरशाकम प्रसिद्धम, क्षीरशाक प्रसिद्ध असणार अशा स्वरूपाचं म्हटलंय. पीयूषम सद्यसुताया क्षीरकृतं दरी. त्या सद्यप्रसूत असणारी अशी स्वरूपाची जी आहे तिच्या दह्या दुधापासून काढलेलं केलेलं दही हे पीयूष असं म्हटलंय. तर आणखीन एक जरा वेगळाच इश्यू होतो. तर किलाट हे दही फाटवून आता जे पनीर म्हणून केलं जातं ते खरं म्हणजे आहे असणार अशा स्वरूपाचं. यांनी तर किलाटा तक्राधिकृता हा असं म्हटलंय. ते तक्र घालून दूध फाटवायचं असणार किंवा आता हल्ली लिंबाचा रस पिळून फाटवणं असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि मग त्यातला घनभाग आणि द्रवभाग अष्टांग हृदयाच्या टीकांमध्ये याच्याविषयी वर्णन आलेले असणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि ती हवं तर सविस्तर असणारे अशा किंवा आयुर्वेदीय शब्दकोशामध्ये सगळ्या ग्रंथातले रेफरन्सेस एकत्र करून याच्याविषयी सांगितलं गेलेलं असणार अशा स्वरूपाचं. तर तक्रपिंडक हे चक्का या प्रकारानेच खरं तर करतात. तो घनवस्त्रबद्ध अशा प्रकारचं दही आणि मग त्यातला जो पिंडीभूत झालेला आहे तो चक्का असणार अशा स्वरूपाचं. पण असंच ताकही बांधून तक्रपिंडक नावाची काहीतरी गोष्ट करतात. आणि क्षीरशाकचा शब्दशः अर्थ खरं तर दुधामध्ये भाज्या शिजवणं असणार अशा, विशेषतः दुधी उपळा वगैरे अशा स्वरूपाच्या भाज्या दुधामध्ये करण्याची अशा स्वरूपाची प्रथा आहे.
तर हे सगळे रोचन आणि वन्नी साधन असे आहेत. रुची निर्माण करणारे पण अग्नी साध निर्माण करणारे अशा स्वरूपाचे. शुक्रनिद्रा कफकरा हा शुक्रनिद्रा आणि कफ वाढवणारे विष्टंभी गुरु दोषला, पण विष्टंभ निर्माण करणारे गुरु आणि दोषल आहे. तर हे कधीतरी वापरायचं अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. पण आता परिस्थिती अशी झाली की पंजाबी डिशेस मध्ये विशेषतः पनीरचा वापर सुरू झाला. पूर्वी पनीर बंगाली मिठायांमध्ये होतं तोपर्यंत ह्या शुक्रनिद्रा कफकर ह्या गोष्टीला पूरक असणारे अशा स्वरूपाचे गुणधर्म होते. पण जेव्हा आता ते पंजाबी डिशेस मध्ये शिरलं तेव्हा ते तेलामध्ये तळायचं, त्यात मीठ तिखट वगैरे सगळ्या गोष्टी घालायच्या आणि त्याचं एकंदर सगळं स्वरूपच पालटवून टाकायचं असे प्रकार सुरू झाले. आणि म्हणून ते मग नुसते शुक्रनिद्रा कफकर होत नाहीत, तर विरुद्धान्न या सदरामध्ये पण जाऊन पडतात. आणि मुळात ते विरुद्धान्न आहेच खरं तर दुधामध्ये आम्लाचा संयोग करून केलं जातं असणार अशा स्वरूपाचं. आणि चीज सारख्या पदार्थांमध्ये तर ते त्याला दीर्घकाळ प्रोसेसिंग असणार अशा स्वरूपाचं आहे. घनत्व गुरुत्व असं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असं आहे. आणि पुन्हा रिफ्रिजरेशन असंही प्रकरण आहे. ते हे सगळंच प्रकरण हितावह खरं तर नाही, पण आता लोकांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं प्रकरण यायला लागलं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण झालंय. आयडियली नाही. तर काय झालं, एक क्षीरमित्राणी असं म्हणून एक भावप्रकाशामध्ये किंवा योगात नकारामध्ये प्रकरण त्यात सैंधव आलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. तर अगदीच वापरायचं झालं तर ते वापरायचं असणार, कारण तुम्ही तिखट घालणार का नाही हाही पुन्हा प्रश्न आहे. मग ती भाजी म्हणणार त्याला का खिरीसारखं केलंय असणार. तर खिरीसारखं असं म्हणलं तर मग ती काही शाक या सदात म्हणणार. शाक या सदात म्हणायची झाली तर तुम्हाला तिखट मीठ असं काहीतरी घालणं अपेक्षित राहील. म्हणून ते घातलं जात असावं असं एकंदर दिसतंय. पण ते पथ्यात मधलं नाहीये. विष्टंभी गुरु दोषाला हा अशा स्वरूपाचा असल्यामुळे हा काही पथ्याचा भाग होऊ शकत नाही खऱ्या. आता ते दशम्या दुधामधल्या करतात त्यात मीठ घालतात ना, मला वाटतं नाही घालत का? तर ते कशा बरोबर खातात त्यात मीठ असतं का काय? तेही योग्य आहे किंवा नाही असा विचार करायला लागेल. जर तुम्ही नुसतंच तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खाल्लं दशमी करून देईल तर मग इतका इश्यू नाही येणार असणार अशा स्वरूपाचं. दाना दूध सोसत नाही त्यांनी दशमीचा पर्याय स्वीकारून मग ते तुपाबरोबर दशमी खायची असं करणं आणि मग हळूहळू थोडं थोडं दूध स्वतंत्रपणे घ्यायला सुरुवात करायची असं जास्त बरं. विद्यादधिकृतादीनां गुणदोषान यथापया. त्या जसं दूध तसं त्याच्या दधिकृत इत्यादींचे गुणदोष जाणावे. त्या तिथं ते मुळामध्ये गाईचं, शेळीचं, म्हशीचं वगैरे असे दुधाचे निरनिराळे प्रकार केले त्याच्यावरच त्यांच्या दह्याधिकांचे पण गुणधर्म लक्षात घ्यायचे असणाऱ्या स्वरूपाचं. गव्ये क्षीरकृते श्रेष्ठे निंदिते चावी सुंदरी. गाईचं दूध तूप हे श्रेष्ठ आणि मेंढीचं निंदित असणाऱ्या स्वरूपाचं. तेव्हा सेवनीय पदार्थांमध्ये अर्थात गाईचं अपेक्षित आहे आणि आताच्या काळामध्ये देशी गाईचंच वापरावं असा दुसरा त्यातला महत्वाचा मुद्दा नाही. जर्सी गायचं दूध म्हणजे आता हर्डीकर वगैरे वैद्याचं जर्सी गाय ही गायच नव्हे, त्यामुळे त्याला दुधाचे गुणधर्म लागूच होत नाहीत असं म्हणणारे असणाऱ्या स्वरूपाचे आहे. आणि म्हणून देशी गायींची पैदास वाढवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. इक्षो सर्व गृस्निग्धो ब्रूहण कपमूत्रकृत वृष्यशीत पवनजित गुप्ते वात प्रकोपन रक्तपित्त प्रशमन स्वादुपाकरसोरस.
त्या इक्षोहो रसः असं पहिला शब्द आणि शेवटचा शब्द एकत्र अन्वय करायला पाहिजे. त्या इक्षुचा रस हा सर गुरु स्निग्ध ब्रूहण कफ आणि मूत्र दोन्ही वाढवणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. तर तो मधुर मधुर शीत असणारा अशा स्वरूपाचा खरं तर राहतो. त्यामुळे कफ आणि मूत्र असं दोन्ही वाढवणारा आणि कांडेक्षुर मूत्रजननानाम असंही अग्रसंग्रह आहे. या मूत्रजनन करणाऱ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा विशेषतः किडनी फेल्युअरच्या प्रकरणामध्ये इक्षुमूलक वाथा अर्थात तो इक्षुमूल पूर्वीच्या बियाणातलं असलं तर जास्त बरं असणार स्वरूपाचं राहील आणि त्याला केमिकल फर्टिलायझर समुक किंवा पेस्टिसाइड्स अशी काही वापरलेली नाहीत. सेंद्रिय पद्धतीने ऊसाची लागवड केलेली आहे. अशा ऊसाचं मूळ हे आत्ताच्या किडनी फेल्युअर मध्ये उपयोगी पडेल काढा करून असणार अशा स्वरूपाचं असं आहे. वृक्ष हा शीत हा पवनजी आणि वृक्ष आहे शीत आहे वायूला जिंकणारा आहे पण भुक्ते वात प्रकोप पण जेवल्यानंतर मात्र वाताचा प्रकोप करणारा अशा स्वरूपाचा आहे. हेही जरा ऑड आहे खरं तर. जेवल्यानंतर मुळात कफाचा प्रकोप होतो आणि हे इक्षुरस हा मुळातच कफ वाढवणारा आहे. तर जेवल्यानंतर तो जास्त कफवर्धक व्हायला पाहिजे पण उलट तो जास्त वात प्रकोप होतो जो मुळात वात शमन करणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. तो वात प्रकोप करणारा अशा स्वरूपाचा होतो. कुठेतरी इथे कदाचित आमाचा कफाचा आवरणाचा अशा स्वरूपाचा विचार करायला लागेल असं दिसतंय. आणि म्हणून ऊसाच्या रसाबरोबर आलं घेण्याची प्रथा आहे. आल्याचा रस असणार अशा स्वरूपाचं आणि लिंबूही घेतात पण लिंबाचा संबंध कदाचित टेस्टच्या अर्थाने असणार अशा स्वरूपाचा असेल. पण इक्षु विकृतीचं पाचन करायला आलं चांगलं असणार अशा स्वरूपाचं आहे. रक्तपित्त प्रशमन हा स्वादुपाक रस रक्तपित्ताचं शमन करणारा असणारा अशा स्वरूपाचा आणि मधुर रस आणि मधुर विपाकी असणारा अशा स्वरूपाचा आहे. त्या रक्तपित्तामध्ये पण हे सांगायला चांगलं औषध असणार अशा स्वरूपाचं आहे. नस्य पण करायला सांगितलेलं आहे याचं. त्या विशेषतः ऊर्ध्वगत रक्तपित्त नासागत रक्तस्राव होत असताना इक्षुरसाचं नस्य असं आलंय आणि पोटात इक्षुरस उपयोग सांगितला होता. सोगरे सलवण हा दंतपीडित हा शर्करा समहा अग्रभागी किंचित लवण रसात्मक आणि दाताने चावून खाल्ला असताना साखरेप्रमाणे त्याचे गुणधर्म असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे. तेव्हा हेही जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. आत्ताची जी साखर म्हणून येते ही सगळी पुन्हा केमिकल्स आणि हे सगळे वापरलेली असल्यामुळे खरं तर निषिद्धच आहे. त्या सेंद्रिय पद्धतीची साखर घेणं जास्त इष्ट पण मुळात ऊसही सेंद्रिय नाही राहिलेला. त्यामुळे हे जरी केला उद्योग तरी सुद्धा खरे गुणधर्म त्यातनं मिळतील की नाही ऊसाचे हा पुन्हा गोंधळाचा मुद्दा राहतो. आणि चावून खाणं हा जास्त चांगला असणार अशा स्वरूपाचा भाग आहे. काविळीमध्ये ऊस चावून खायचा अशी प्रथा आहे पण हे अर्थात बहुपित्ता कामलेचं औषध आहे. मार्गावरजन्य वाटण्याचं कामलेचं नाही हे मात्र पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. लोकांना हे माहिती नसल्यामुळे वृद्धपत कामलेमध्ये सुद्धा ऊस चावून खातात असणार अशा स्वरूपाचं आणि त्यांनी लक्षणं वाढतात असं आहे. त्या बहुपित्ता कामलेमध्ये अग्नी आहे अशी परिस्थिती असताना जे भूक लागते पचन होत आहे अशा प्रकारची परिस्थिती असताना दातांनी चावून खाल्लेला ऊस फायदेशीर असणार अशा स्वरूपाचा ठरतो. मूलाग्रजंतु जग्धादी पीडदान मलसंकरात किंचित काल विधृत्याच विकृतिम याती यांत्रिका विदाही गुरुविष्टम ही तेना असं. तेव्हा यांत्रिका जो आहे यंत्रातून ज्याचा रस काढला जातो ते मूल अग्र किंवा जंतुजग्ध असं सगळंच त्याच्यामध्ये पिळलं जातं
आणि मलसंकर त्याच्यामध्ये येतो. नीटपणे स्वच्छ धुवून त्या अशा स्वरूपाचा घेतला गेलेला नाहीये. तर आणि किंचित कालम विधृत्याच, आणि काही काळ तो तसाच ठेवला गेला तर विकृती यादी, तो विकृतीला जातो असणार अशा स्वरूपाचा. त्या खऱ्या अर्थाने यांत्रिक स्तरावरचा वापरू नये असंच राहील. पण त्यातल्या त्यात तो जास्त काळ ठेवला तरी जाऊ नये, काढल्या लगेचच प्यावा असणार अशा स्वरूपाचं. आणि मुलारे जंतू हे पीडन होणार नाही अशी काळजी घ्यावी, किंवा धुवून स्वच्छ करून मगच यंत्रात घालावा. त्यातही पुन्हा लाकडी चरक आणि लोखंडी चरक असे दोन्ही प्रकार सापडतात. तर लाकडी जास्त बरा असणाऱ्या स्वरूपाचं राहील, आणि लगेचच घेतला तर जास्त बरं. पण आता तो फ्रीज मध्ये ठेवणं असाही उद्योग करतात, आणि ते बाकीच्या गोष्टींना जसं अप्लाय होईल तसंच तिथं फ्रीजचं प्रिन्सिपल अप्लाय होईल. म्हणजे ते शैत्य त्याच्यावरती आरोपित जास्त होतं असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे मूळचं शीतवीर्य आणि आता फ्रीजमुळे आलेलं शीतवीर्य हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कालविधृती ही त्याच्यामध्ये होतेच, आणि त्यामुळे असा जरी फ्रीजमध्ये ठेवलेला असला तरी तो पुन्हा विदायी गुरु विष्टंभी, नाही तो खरं म्हणजे सरळ गुणधर्मात्मक आहे, तेव्हा अनुलोमन करणारा किंवा जुलाब करणारा अशा स्वरूपाचा खरं तर आहे, किंवा शीतवीर्य आहे, पण तरी सुद्धा तो विदाही गुरु असणारा अशा स्वरूपाचा होतो. आणि म्हणून शक्यतो ऊस चावून खावा हे जास्त बरं. यात करायचा झाला तर बाकीची सगळी काळजी घेऊन लगेचच प्यायचा असणारा अशा स्वरूपाचं करायला हवं. तत्र पौंड्रकः, तर पौंड्रक शैत्य प्रसाद माधुर्यात वरः, तर शैत्य प्रसाद आणि माधुर्य या सगळ्या दृष्टीने तो श्रेष्ठ असणारा अशा स्वरूपाचा आहे. तमनु वांशिका, आणि त्याच्या खालोखाल वांशिक असणारा अशा स्वरूपाचा आहे. शातपर्वक कांतार नैपालाद्या ततः क्रमात, शातपर्वक वगैरे हे जे आहेत हे त्याच्यानंतर क्रमाने सक्षारा सकषायाश्च सोष्णा किंचित विदाहिना, सक्षार सकषाय असणाऱ्या अशा स्वरूपाचे किंचित उष्ण आणि किंचित विदाह निर्माण करणारे अशा स्वरूपाचे आहे. तर हा एक मोठा पुन्हा संशोधनाचा विषय राहील की प्राचीन काळामध्ये ज्या काही जाती वर्णन केलेल्या आहेत, ते ऊसाच्या असोत, तांदळाच्या असोत, गव्हाच्या असोत किंवा आणखीन कशाच्या असत असणार अशा स्वरूपाच्या, त्या आणि आता मिळणाऱ्या जाती असणाऱ्या अशा स्वरूपाचं हे कुठेतरी कंपॅरिझन करायला हवं. आणि जर ग्रंथोक्त जाती अजून कुठे काहीतरी शिल्लक असतील त्यातल्या श्रेष्ठ म्हणून सांगितलेल्या, तर त्या प्रचारात आणण्यासाठी प्रयत्न करायला. म्हणजे आधी त्याच्यावरनच नर्सरी क्रिएट करायची आणि मग त्याचं बियाणं वापरून प्रत्यक्षामध्ये पुढे लागवडीला जायचं असणार अशा स्वरूपाचं. तर ही पौंड्रक नावाची ऊसाची जात असणार अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन केलंय. आता बहुतेक सगळ्या ठिकाणी संकरित जाती असणार अशा स्वरूपाचंच आहे. पण हा एक वेगळा उद्योग आहे की मूळच्या जाती असणार अशा स्वरूपाचं मिळवणं. आणि तो मूळचे जे काही मधुर विपाक वगैरे आहेत ते हळूहळू याच्यात कमी होतात, आणि सक्षार कषाय अशा स्वरूपाचे इतरही काहीतरी गोष्टी ऍड होतात, आणि मूळचं शीतवीर्य कमी होऊन उष्ण विदाह निर्माण करणाऱ्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. त्या शक्यतो ओरिजिनल पौंड्रक वगैरे आहेत त्या जाती वापरा. फाणितं गुरु अभिष्यंती चय करून मूत्र शोधणं, काकवी जी आहे गुरु अभिष्यंती तिन्ही दोषांचा चय करणारी आणि मूत्र शोधन करणारी असणाऱ्या स्वरूपाची. तर काकवीच्या बाबतीमध्ये आता गोंधळ आहे की काकवीचं अनालिसिस करून त्याच्यामध्ये इतकी विटॅमिन्स आहेत, इतका अमुक आहे, तितका तमुक आहे, आणि त्यामुळे काकवी फार छान आहे म्हणून खा अशा प्रकारचा प्रचार केला जातो. पण नुसत्या अनालिसिसने गुणधर्म कळतात का असा एक वेगळा विषय आहे.
आणि आमच्या दृष्टीने ती त्रिदोष प्रकोप करणारी असणारी अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून त्याचे प्रभावात दोष हंतृत्व किंवा प्रभावात दोष कर्तृत्व असं जे काही प्रकरण येतं, यांनी भावप्रकाशामध्ये सांगत असताना कटतिक्त कषायत्वात वातकृन्न कथन शिवा अशी शंका काढली असणार अशा स्वरूपाचे कटतिक्त कषाय आहे. तर त्यांनी कफाचा नाश होईल हे बरोबर आहे, पण त्यांनी वात वाढतो असणार अशा स्वरूपाचं. तर ती वात का वाढवत नाही, कफ का कमी करते फक्त, आणि ते प्रभावात दोषांतृत्व असं वर्णन केलंय. तसं गुरु अभिषंधी किंवा अशा प्रकारचा आहे म्हणून त्यांनी वाताचं शमन करायला पाहिजे काकमीने. ती वाढवेल कशाला. तर पुन्हा तिचा तो प्रभाव आहे की ती दोष वाढवणारे असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे. आता एवढ्या आवर्जून कोणी काकमी प्यायला जात नाही असणार अशा स्वरूपाचं. खेड्यातून कदाचित पारंपरिक गुळ बनवत असताना काकमी बाजूला काढली जाऊ शकते आणि एरवी वापरली पण जाऊ शकते असणार अशा स्वरूपाचं. मूत्रकृष्णामध्ये ती चांगली आहे, दोष पत्करून सुद्धा चिकित्सेमध्ये वापर करायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाची. नातिश्लेष्म करो धौतः सृष्टमूत्र शकृत गुड हा. त्या धौतः गुड हा स्वच्छ केलेला धुतलेला असणारा अशा स्वरूपाचा गुळ. तर हेही पुन्हा ट्रॅडिशनली गुळ बनवणं असा पुन्हा उद्योग करायला. आताचा गुळ पुन्हा केमिकल घातलेला, ब्लीच केलेला असणारा अशा स्वरूपाचा असा होतो. आणि म्हणून परंपरेने पुन्हा गुळ बनवणं असं झालं तर ते जास्त इष्ट राहील. पण मुळात ऊसाची स्पेसिस बदलली आहे, त्यामुळे हा गुळ तरी सुद्धा 100% सेंद्रिय होत नाही. पुन्हा तुम्हाला 100% शुद्ध बीजापासून निर्माण झालेला ऊस आणि मग त्याच्यापासून केमिकल्स किंवा काही न वापरता बनवलेला गुळ किंवा त्याच्यातून बनवलेली साखर अशी खरं तर अपेक्षित असणारी अशा स्वरूपाची राहील. तर मूत्र आणि शकृत दोन्हीचाही अनुलोम करणारा असा गुळ आहे. आणि म्हणून गुळ एक संकल्पना वेगळी आली आहे खरं तर. कल्याणक गुळ वगैरे त्यातल्या त्यात थोडेसे वापरत असणाऱ्या स्वरूपाचे आहेत. पण मल आणि मूत्र दोन्हीचा संबंध जिथं असेल तिथं गुढ संकल्पना वापरण्यासाठी असणाऱ्या अशा स्वरूपाची राहते. आणि तालीसादी चूर्णाच्या प्रकरणामध्ये याच्या गोटिका गुळ घालून पण करता येतात असणाऱ्या अशा स्वरूपाचं प्रकरण येतं. आणि आगळी संयोगामुळे त्या लघु होतात असं त्याचं पुढे वर्णन आहे. तेव्हा मूळ चूर्ण आणि तालीसादी गुळ असणारा अशा स्वरूपाचा याच्यामध्ये अग्निसंस्कारामध्ये मुळे फरक पडतो. आणि सुष्टमूत्र शकृत असेही गुणधर्म त्याच्यामध्ये येतात. गौतम तांब्यांच्याकडची चांगली केस आहे. DSSC असं काहीतरी झालंय आणि कोकणातल्या गावी गेले पास आउट झाल्यानंतर. ते गावकऱ्यांना आनंद किंवा आपल्या खेड्यातला कोणतरी डॉक्टर झाला असणार आणि पेशंट आला सुरुवात. तोही दिव्य होता. पेनिसिलिन घेऊन ॲलर्जिक रिॲक्शन आली होती. सगळ्या अंगभर पुरळ उठला होता. त्यांच्याजवळ औषधं काहीच नव्हती. तेव्हा आणि पहिला पेशंट आहे तो सोडावा म्हणजे तरी पंचायत असणार याच्या स्वरूपाची. मग त्यांनी शेवटी असा विचार केला की हा विष स्वरूपी काहीतरी परिणाम आहे औषधाचा झालेला, त्या विषघ्न काहीतरी सुरुवात करावी. आणि म्हणून तुरटी वापरायची ठरवली. त्यावेळेला ते दाढीच्या डब्यामध्ये तुरटी असायची आणि लाही करायला केली की शुद्धी झाली असं, त्यामुळे सोपं प्रकरण होतं. त्या तुरटीची लाही केली. आता ही विषघ्न काम करेल असं त्यांनी कल्पना केली. पण त्वचेमध्ये दोष आहे आणि तुरटी मुळात कशा रसात्मक असणार अशा स्वरूपाची आहे, त्या ती त्वचेपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून ते पोचवायला काय वापरायचं असा विचार करत असताना सुखानुबंधी सूक्ष्मष्ट सुगंध रोचनो मृदू असं सुगंधाचं वर्णन आलंय की तो सूक्ष्म आहे, सुखानुबंधी असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि मग सूक्ष्म असल्यामुळे
त्या त्वचेपर्यंत पोचवायला उपयोगी पडेल म्हणून त्या तुरटीच्या लाहीमध्ये उदबत्तीची राख मिसळली आणि मग आता ते जाऊन तिथं पोचेल त्वचेपर्यंत, तुरटीच्या लाहीने शमन होईल विषाचा असणार अशा स्वरूपाचं, पण तरी ते पुन्हा कोष्ठात आणायला पाहिजे आणि बाहेर घालवायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. ते पुन्हा कषाय रसामुळे स्तंभन होणार असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून त्यात गुळ मिसळला आणि मग त्या गोळ्या करून त्याला खायला दिल्या आणि त्याने तो बरा झाला. आता हे अजब आहे प्रकरण, पण लॉजिकल विचाराने काय करता येऊ शकतं त्याचा नमुना असणाऱ्या स्वरूपाचा आहे. तर युक्तिव्यपाश्रय चिकित्सेचं वैशिष्ट्य असणार अशा स्वरूपाचं राहील की अशा प्रकारचा गुळाचा वापर करून घेणं आणि त्या गुटिका अग्निसंयोगात अशा प्रकारच्या त्या लघु असणाऱ्या स्वरूपाच्या होतात. त्याने पाक करून वापरला का नुसता वापरला मला माहिती नाही त्या केसमध्ये, पण सृष्टमूत्र शकृत गुड हा हे एक त्यातलं महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा राहील. अपर हा जो आहे म्हणजे अधौत हा असणार अशा स्वरूपाचा, तो प्रभूत कृमी मज्जा अश्रू मेधो मांस कपो कपहा असणार अशा स्वरूपाचा. तर खूप कृमी निर्माण करणारा मज्जा रक्त मेद आणि मांस आणि कफ असं सगळं वाढवणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. तर प्रभूत कृमी एक महत्वाचा राहत असणार अशा स्वरूपाचा. कोलटकर सरांच्याकडच्या एका केसमध्ये तीव्र उदरशोधासाठी रुग्ण आला, अपेंडिसायटिसची शंका असणारी अशा स्वरूपाची, आणि सरांनी चौकशी केल्यानंतर रोज एक गुळाचा मोठा खडा खातोय अनेक वर्ष असणार अशा स्वरूपाचं असं सापडलं. आणि मग सरांनी सांगितलं की काही नाही, हे कृमीचंच प्रकरण आहे असणार अशा स्वरूपाचं. कृमीने चिकित्सा दिली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जंत पडली आणि उदरशोध थांबला असणार अशा स्वरूपाचं. त्या अशी जिथं स्पेसिफिक हिस्ट्री असेल गुळ एस्पेशली खाण्याची असणारी अशा स्वरूपाची. माझ्याकडे एक लोणावळ्यात अशी केस झाली, ती लहान मुलगी होती 6-7 वर्षाची, दम्याचा त्रास होता, मुखविवर्णे होतं, जरोविवर्णता शूलम हे जे काही लक्षणं आहेत कृमीची काही दिसत होती, पण आली होती बेसिकली माझ्याकडे दम्यासाठी. आणि माझं प्राईम फर्स्ट निदान खरं तर कृमी असंच झालं. आणि म्हणून मी तिला सकाळी कृमीकोठा, रात्री अर्घत पिला आणि याच्यासाठी फुटकळ काहीतरी म्हणून दशमूलारिष्ट वगैरे असणार असं काहीतरी दिलं आणि औषध देऊन मी निघून आलो. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपली काहीतरी चूक झाली का काय म्हणून, की दम्यासाठी म्हणून ती आलेली आहे, कफ होता छातीमध्ये, पण आपण दम्यासाठी स्ट्रॉंग म्हणण्यासारखं असं काहीच दिलेलं नाही. पूर्वीची चिकित्सा खऱ्या अर्थाने बेसिकली केली. पण 15 दिवसांनी जेव्हा मुलगी आली तेव्हा ती हसत होती आणि विचारल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये सूत्रकृमी पडले आणि दमा थांबला. तो थांबला म्हणजे नंतर दम्याचा लोणावळ्यासारख्या ठिकाणी, त्या अर्थात लोणाला पाऊसही खूप पडायचा आणि खूप दमट हवामान असणार अशा स्वरूपाचं राहायचं. पण ते म्हणले संडासला अशी झालीच नाही, नुसते पुंजकेचे पुंजके कृमीच पडले सगळे सूत्रकृमी असणार अशा स्वरूपाचे, आणि दमा कमी झाला लगेच असणार अशा स्वरूपाचा. तेव्हा जिथं अशा प्रकारे तिथेही बाबतीमध्ये गुळाची हिस्ट्री होती, मात्र गुळ खाण्याचा इतिहास होता असणार अशा स्वरूपाचा. तर तिथे या सगळ्या ठिकाणी हे लक्ष ठेवायला लागेल असणार अशा स्वरूपाचं. आणि कृमी हे फार चमत्कारिक निदान आहे. बऱ्याच ठिकाणी कशाने काही सापडत नाही आणि अचानक कृमीने चिकित्सा दिली की बरं वाटतं असणार अशा स्वरूपाचा भाग राहतो. रुद्ध्या पुराण हा पथ्यश्च, जुना गुळ अर्थात 1 वर्षाचा हा पथ्य आणि हृद्य असणार अशा स्वरूपाचा. नाहीतर गुळ हा कृमीचे हृदरोग निर्माण करायला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचा आहे. एक लाडाने आम्हाला गंमतशीर केस सांगितली होती अमेरिकेमधली, की मॉडर्नचं डायग्नोसिस मायट्रल व्हॉल्व स्टेनोसिस असणार अशा स्वरूपाचं. आणि एकदा कधीतरी एक्सरे केला गेला
आणि त्यात मायट्रल वॉलमध्ये कॅल्सिफाईड झालेला जंत सापडला. मग त्याची पुढे ओपन हार्ट सर्जरी झाली आणि तो काढला गेला असणार अशा स्वरूपाचा. पण हृदयादा अशी कृमीची एक जात वर्णन केली आहे आणि हृदयादाचा शब्दशः अर्थ हृदय खाणारे असणाऱ्या अशा स्वरूपाचे. आता हे तिथं कसे पोचतात आणि हृदयात जाऊन आपलं वसतिस्थान करतात हे विचारणीय आहे. म्हणजे नेमकं काय प्रोसेस घडत असेल असणार अशा स्वरूपाचं. पण कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे तो अडकून मेला तिथे आणि कॅल्सिफाय झाला म्हणून तो खरं एक्सरेत दिसला आणि म्हणून ओपन हार्ट सर्जरी झाली. नाहीतर तोपर्यंत नुसतं टुडीला मायट्रल वॉल स्टेनॉसिस असं प्रकरण येत होतं. तर ही केस टिपिकल म्हणण्यासारखी असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. पूर्वीज हृदरोग दर्शवणारे असणाऱ्या स्वरूपाचे. आणि तसंच अंतराद म्हणून कृमींचा प्रकार आहे, अंतर खाणारे असणाऱ्या स्वरूपाचे. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये काही वेळेला अंतराद कृमी असं निदान होऊ शकतं. फक्त रक्तस्राव होत असल्यामुळे उष्णतीक्ष्ण औषधं फारशी वापरता येत नाहीत. त्या गोक्षूर रजनी असणाऱ्या प्रकारची काहीतरी औषधं त्यांनी सिद्ध जल किंवा पोटात देणं असणार अशा स्वरूपाचं काहीतरी करायचं आणि कृमीची चिकित्सा बेसिकली करायची. तर त्यातही रक्तस्राव थांबतो अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या प्रकरणामध्ये. असा एक वेगळा इश्यू आहे. नवा श्लेष्माग्निसाधक नवीन जो गुळ आहे हा कफ आणि अग्निसाध निर्माण करणारा असणार अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून तो 1 वर्षाचा जुना असणार अशा स्वरूपाचा वापरावा. वृक्षाः क्षीणक्षतहिताः रक्तपित्तानिलापाः मत्स्यंडिका खंडसिताः क्रमेण गुणवत्तमाः. त्या मत्स्यंडिका खंडसिता वगैरे या ज्या आहेत ह्या वृक्ष क्षीणक्षताला हितकारक, रक्तपित्त आणि वात यांना दूर करणार आहे. हाही पुन्हा एक जरा गोंधळाचा मुद्दा झालाय. कारण आता जी साखर येते ही सगळी केमिकल वापरून केलेली आहे. पण विदाउट केमिकल्सची साखर थोडी स्वस्त मिळते. अजून बंगालला वगैरे मिळते असं मला एकंदर कळलं. दिसायला पिवळी असते, पांढरी नसते आपल्याला. आणि अगदी ट्रॅडिशनली मी असं ऐकलं होतं की मडक्यामध्ये उसाचा रस थोडा आटवून ठेवून द्यायचा, फक्त त्याचं संधान नाही होता कामा. हळूहळू त्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि खडीसाखर मडक्यामध्ये तयार होते. अशी एक ट्रॅडिशनल मेथड होती म्हणे. आता हे सगळ्या ट्रॅडिशन्स ज्या आहेत ह्या आता जे 80-90च्या घरात असणारी जी लोक आहेत पारंपरिक काही, त्यांच्याकडनं हे ज्ञान मिळवायला पाहिजे, नाहीतरी त्यांच्या पिढीबरोबर जाणार असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. त्या इतर ऋषी विजय महाराज साहेबांनी याच्यासाठी बऱ्यापैकी खटाटोप केले असणार अशा स्वरूपाचे. विशेषतः तागापासून कागद बनवणं अशा प्रकारची प्रथा पूर्वी होती आणि तागाचं रेग्युलर उत्पादन होत असल्यामुळे शेतीसारखंच ते प्रकार आहे. तागाची शेती असल्यामुळे तर निसर्गाला मारक नाहीये. आता बांबूपासून मुख्यतः कागद बनवला जातो आणि बांबूची वनच्या वन या सगळ्या प्रकरणामध्ये नष्ट होतात असणार. तर तसं त्यांनी ती पारंपरिक शाई त्याचा तो टाक देण्यासाठी असणार अशा स्वरूपाचं. आणि मग भुर्जपत्र पण मिळवायला कठीण झाली. ताडपत्र हे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आणि श्रीताड म्हणून त्यातली श्रेष्ठ व्हरायटी आहे, ती आता भारतात मिळतच नाही असं झालं. त्या ती बर्मा वगैरे ठिकाणाहून त्यांनी आणवली, त्याची झाडं लावली आता दक्षिणेकडे आणि मग आता पुढे त्यातनं ताडपत्र असणाऱ्या स्वरूपाची मिळतील. ती भुर्जपत्राचं आयुष्य 500 वर्षापर्यंतच आहे, पण ताडपत्र 700-800 ते श्रीताड 1000-1200 वर्षापर्यंत टिकू शकतं असं आहे. आता त्याला ती शाई पण तशीच पाहिजे आणि मग त्या पद्धतीने लिखाणाचं असायला हवं असणार. पण ह्या सगळ्या ज्या ट्रॅडिशन्स आहेत त्या रिवाईव्ह करणं आणि अगदी लुप्तप्राय झालेल्या आहेत त्या समजून घेणं
म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांच्याकडनं, अशी आता काळाची गरज आहे, नाहीतर हे ज्ञान सगळं नष्ट होणार असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून प्राचीन पद्धतीने साखर कशी निर्माण करत होते, निदान आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करत असताना वैद्यकाशी संबंधित किंवा खाण्यापिण्याशी संबंधित अशा तरी गोष्टी रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर जास्त बरं राहील. आणि त्याच्यासाठी खर तर खेड्यात जायला हवं असणार अशा स्वरूपाचं. आणि पारंपरिक पद्धतीने जिथं अजून काहीतरी थोडंसं का होईना पण चालू असेल ते मिळवण्याचा प्रयत्न करावा असणार. तद्गुणा तिक्त मधुरा कषाया याश सरकरा. धमाशाची साखर ही त्या प्रकारचीच फक्त तिक्त मधुर आणि कषाय रसात्मक असणारी अशा स्वरूपाची आहे. त्रिदोषग्नी सीता काश इशू दर्भ छद संभवा. काश इशू दर्भ छद यांच्यापासून निर्माण झालेली त्रिदोषग्नी अशा प्रकारची म्हणून वर्णन केली. तर हे कुश काश दर्भ वगैरे सगळे गवतातले प्रकार असणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि आता त्याच्यापासून कुठे साखर बनवली जाते असं नाही. आणि त्रिदोषग्नी म्हणून दिली आहे तेव्हा ती खरं मध्ये त्यातनं मिळवायला पाहिजे. एक दुसरा भाग असा राहतो की साखरेचे ग्रॅन्युल्स या फॉर्म मध्ये ते आणणं आणि त्याला केमिकल वापरून स्वच्छ करणं हे उद्योग करायला हवेत का असं एक मत आहे. कारण गुलाबजामाला वर्ण साखर लावायची असं सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी साखर विरघळून किंवा पाक करूनच वापरेल. चहा कॉफी सारखं प्रकरण असो किंवा दुसरे काही पदार्थ तुम्ही जिलबीपासून अमुक तमुक काही केलं तरी शेवटी साखर विरघळवली जाते. तर ती लिक्विड फॉर्म मध्ये ठेवता येणं शक्य आहे. आता त्याला आता पुन्हा केमिकल्स काय याचा वापर केला जातो किंवा पाकसंकल्पना वापरून करून ठेवणं असणार अशा स्वरूपाचं. आणि एकतारी पाकापर्यंतच्या स्टेजला आपण गेलो तरी टिकायला मात्र गोळीबंद पाक तर टिकतोच, पण एकतारीपर्यंत सुद्धा पाक टिकतो असणार अशा स्वरूपाचं. मग त्याला थोडीशी आम्लरसाची जोड लागते. त्यामुळे दाढी मावले मोरावळा वगैरे ही प्रकरणं टिकतात असणाऱ्या अशा स्वरूपाची. पण केमिकल वापरून साखर पांढरी शुभ्र करण्यापेक्षा अशी ठेवून वापरलेली जास्त बरी असणार अशा स्वरूपाचं एकंदर आहे. दाह तृट छर्दी मूर्छा पित्तग्नी हा सर्व शर्करा. दाह तृष्णा छर्दी मूर्छा आणि रक्तपित्त या सगळ्यांचा नाश करणाऱ्या अशा सर्व शर्करा एकंदर आहेत. त्यांनी मत्स्यंडिका गुडा निर्मला प्रसिद्धाश्च लोके. ततोपि संस्कारेण गुणैः अधिक हा खंड ततोपि सुद्धा शर्करा. याश शर्करा तो तत्पुणा मत्स्यंडिकादि गुणा तिक्त मथुर कषाय रसाच असणार अशा स्वरूपाचं. यवाश शर्करा इति प्रसिद्धा केचित ब्रुवंती दुरालभा रसेन साक्रियते. तेव्हा दमाशाच्या रसापासून ती करतात आणि या सर्व दाहादी नाशन असणारे अशा स्वरूपाचे आहे. शर्करेक्षु विकाराणाम फाणितंच बराबरे. इक्षु विकाराणाम शर्करा आणि हे वर असणार अशा स्वरूपाचे आणि पाणीत ही अवर असणार आहे. त्या उसाच्यापासून बनणाऱ्या ज्या काही विकृती आहेत त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा ही सर्वश्रेष्ठ. तर ती सीता मत्स्यंडिका खंडसीता वगैरे ह्या श्रेष्ठ आहेत. आणि पाणीत काकवी जी आहे ही सर्वांमध्ये अवर असणारी अशा स्वरूपाची. आणि म्हणून हे पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी उद्योग करायला. चक्षुष्यन छेदित तृष्लेष्म विषय हिद्मास्त्र पित्तनुत कुष्ठमेह कृमिच्छरती श्वासकासाती सारजी. त्या मध जो आहे वातलम मधु पर्णशोधन संधान रोपणम वातलम मधु. त्या मध हा चक्षुष्य असणारा डोळ्याला हितकार, छेदी आणि तृष्णा कफ विष हिद्मा रक्तपित्त यांचा नाश करणारा असणारा स्वरूपाचा आहे. कुष्ठ मेहाचा पण नाश करणार आहे, कृमींचाही नाश करणार आहे, छर्दी श्वास कास अतिसाद या सगळ्यांना जिंकणारा असणारा स्वरूपाचा आहे. वर्णशोधन संधान आणि रोपण अशा सगळ्याच गोष्टी करणारा आहे. तो वातवर्धक आहे हा महत्वाचा.
वृक्षं कषाय मधुरम तत्तुल्या मधुशर्करा. वृक्ष कषाय मधुर आहे आणि त्याच्यासारखीच साखरेचे मधुशर्करेचे गुणधर्म आहे. त्या मध हेही खरं तर परमौषधांपैकी आहे, योगवाही विशेषतः तो आहे, आणि म्हणून ज्या औषधाबरोबर वापरू त्याचं कार्य तो वाढवतो असणार स्वतःच. मोयलेलेनी मधुचर्या नावाचं एक प्रकरण प्रचारात आणलं. विशेषतः पक्षवधाचा एक पेशंट त्यांच्याकडे होता, पोदारला ऍडमिट होता. तर पक्षवधामध्ये जनरली असं आहे की पाय लवकर सुधारतो. एक बाजू गेलेली आहे, डावी किंवा उजवी असणार आहे, आणि त्यात पाय आणि हात दोन्ही निष्कर्मत्व असणार अशा स्वरूपाचा आहे. पण पायाच्या हालचाली त्या मानाने लवकर व्हायला लागतात किंवा त्यातला स्तंभ लवकर जातो, पण हाताचं सुटत नाही लवकर. तर ते ऊर्ध्वग जे आहे ते कफाशी संसर्ग असणार आणि अधोग जे आहे ते वायूच त्याच्यामध्ये महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा राहतो. आणि म्हणून कफाचा अनुबंध आहे असं लक्षात घेऊन नुसत्या मधावरती पेशंट ठेवायचा असतं त्याने ठरवलं. आणि 1.5 दिवसामध्ये त्या माणसाचा हात सुटला, स्तंभ होता तो सुटला. तो सेक्रेटरी होता गव्हर्नमेंटमध्ये. त्यांनी एक व्याख्यान वगैरे दिलं पोतारला की मला माहिती नव्हतं मधाचे गुणधर्म एवढे छान असतात असणार अशा स्वरूपाचं. हे मधुचर्याचं प्रकरण निघालं कशावरनं हे पण जरा गंमतशीर आहे. कुठेतरी वैद्यांची कॉन्फरन्स झाली आणि त्यात मध थंड का उष्ण याच्याविषयी जोरदार वादविवाद झाला. तर खरं तर हा वादविवाद व्हायचं कारण नाही आहे. शैत्यात चाल्पमितम मध असं पुढे संग्रहामध्ये सूत्र येतं, त्यावरती शीतवीर्याचा आहे असं मूळ ग्रंथाचा रेफरन्स आहे. उष्णमुष्णार्थ मुष्णेच्या युक्तन चोष्णनिहंतित असं सूत्र येतं, पण बेसिकली मग थंड आहे शीत आहे याच्याविषयी काही वाद नाही. पण समोर तो वाद झाला आणि मग मिळवलेले म्हणाले किंवा ठीक आहे मी तुम्हाला सांगतो, प्रयोग करतो आणि सांगतो. आणि प्रयोग करायचा म्हणून काय तर नुसत्या मधावरती ठेवायचं असं त्यांनी उद्योग केला. आणि काही पेशंट्स मध्ये असे मिरॅक्युलस म्हणण्यासारखे हे सापडले. आता तिथे एक गोष्ट अशी लक्षात ठेवायला हवी की मध हे कफाचं औषध आहे, परमौषध आहे, पण कफाचं पहिलं औषध लंघन आहे. विशेषतः सामकफाच्या बाबतीमध्ये तर लंघन हेच पहिलं औषध आहे. जेव्हा निरामावस्था आलेली असेल, अग्नी चांगला असेल, तेव्हाच जेवढा अग्नी असेल तेवढ्या प्रमाणामध्ये मध घेणे हे हितकारक ठरतं. कारण मधाचं अजीर्ण झालं तर ते अतिशय कष्टदायक असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मोएल यांचा मुलगा मोहन त्याने असा खूप जास्त मध खाल्ला आणि त्याला अजीर्ण झालं स्वतः. आणि मग ते 2 दिवस त्याला नाही कष्ट समन किंचित असं त्या अजीर्णाच्या संदर्भात सांगितलं. मधाच्या अजीर्णाच्या बाबतीत त्याला खूप त्रास सहन करायला लागला. लंघन करून 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 ते कमी झालं. तेव्हा परमौषध असलं तरी पहिलं परमौषध लंघन आहे अशी गोष्ट लक्षात ठेवावी. आणि मग दुसरं परमौषध मध हे येऊ शकतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मेह, कृमी, चरबी ह्या सगळ्यालाच जिंकणार असणार अशा स्वरूपाचा मध आहे. आणि म्हणून त्याला अजीर्ण आहे म्हणून उष्ण उपचार लागतात आणि ते विषमत होतं. जर तुम्ही उष्ण उपचार करायला गेला तर उष्णाचा आणि मधाचा विरोध आहे असणार. ते खाली सूत्र येतं खरं तर विरुद्धोपटम त्या ठिकाणी येतो. आणि शीत उपचार करायला गेला तर अजीर्ण वाढतं असणार. त्यामुळे उष्णही चालत नाही आणि शीतही चालत नाही असं जेव्हा काहीतरी परिस्थिती होते तेव्हा मग ते तापदायक असणार. म्हणून आता जो वापरला जातो तो आपण अनुपान म्हणूनच वापरतो, खाण्यासारखा मध म्हणून असं नाही वापरत. पण छेदन करणारा आहे तो. आता ओबेसिटी मध्ये हे खरं वापरण्यासारखं प्रकरण आहे. फक्त ते अडचणीचा मध चांगला मिळणं हा मेजर इश्यू आहे. कारण आता गव्हर्नमेंटने 40% साखर अलाउ केली आहे कंपन्यांना ऑफिशियली.
आणि त्यामुळे आता जो मध मिळतो तो साखरवालाच मिळतो. अनलेस तुम्ही अगदी खात्रीचा तुम्हाला जंगलातून आदिवासीने आणलेला आहे आणि तसा तसा पॅक केलाय असा जर मिळाला तर चांगलं. तर तो मेधाला जिंकणारा, स्थौल्य कमी करणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि तिथं मधुचर्या करायला हरकत नाही, किंवा अगदी मधुचर्या नाही वाटलं तर दूध आणि मध असं रूम टेम्परेचरचं असणारं दूध असं घेणं, किंवा मध पाणी घेणं, स्थूलानंत मधुदकम असं प्रकरण आलेलंच आहे असणार अशा स्वरूपाचं. पण बाकी आहार घ्यायचाच नाही. भूक लागेल तेव्हा, जेवढी भूक असेल तेव्हा तेवढा मध घ्यायचा असणार अशा स्वरूपाचं. तर स्थौल्यामध्ये त्रास न होता वजन कमी होईल असणार अशा स्वरूपाचं. आणि मेह आणि कृमी, लोकांच्या एक शंका असतात डायबेटीसला मध चालतो की नाही, तो मेहाचं नाशन करणारा अशा स्वरूपाचं वर्णन केलाय. फक्त पुन्हा 40% साखरवाला मध नको, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. तेव्हा मध खात्रीचा हवा. तसं असेल तर प्रमेहामध्ये चांगला उपयोगी पडतो. आता गिरीश गांधींची बोलणं झालं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बरंच याच्यामध्ये संशोधन केलं, कुठल्या कंपनीचा मध चांगला आहे असं. आणि सातमाहा म्हणून जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांचं मध नैसर्गिक आहे असं त्यांनी निष्कर्ष काढला. बाकी सगळ्या कंपन्या ह्या साखरेचा पाकच करून विकतायत असणार अशा स्वरूपाची जवळपास परिस्थिती आहे. आणि काहींचा तर निव्वळ कृत्रिम आहे, मधाचा लवलेश नाही किंवा अगदीच थोड्या प्रमाणामध्ये खरा मध आहे. आता पुन्हा मधुभक्षिका पालन केंद्रांमध्ये त्या माशांनी फुलांमधनं मध आणणं असणार अशा स्वरूपाची गोष्ट अपेक्षित आहे. तर तसं नसेल तर चक्क साखरेचा पाक करून किंवा साखर पाणी असं घालून बशा भरून ठेवून देतात आणि त्या मधमाशा तो द्रव पिऊन त्याच्यात त्यांचं जे काही कन्व्हर्जन होतं त्यातनं मध निर्माण होतो असणार अशा स्वरूपाचं. पण हेही अपेक्षित नाही खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर. तुम्हाला जंगल किंवा त्यांना लागणाऱ्या वनस्पती अमुक हा वेगळा विचार करायला हवा. दुसरं, क्लासिफिकेशन मध्ये आपल्या आणि मॉडर्नच्या बराच फरक आहे. आताही एक तिरड्याच्या झाडावरचं मध असं काहीतरी वेगळे मध मिळतात, केळीच्या झाडावरचं मध असं म्हणून वेगळे मध मिळतात असणार अशा स्वरूपाचं. आणि त्या भागामध्ये ती झाडं खूप आहेत आणि मधमाशा त्याच वरनं आणतात आणि म्हणून तो त्या तिरड्याचा मध असणार अशा स्वरूपाचं असं प्रकरण राहतात त्याच्यामध्ये. पण आपल्याकडे मधमाशांच्या प्रकारावरनं पौष्कर वगैरे अशा स्वरूपाचे जे काही क्षौद्र, पौष्कर वगैरे हे जे काही मधाचे प्रकार तर त्यात सुश्रुतामध्ये जास्त सविस्तर वर्णन त्याचं येतं. तर त्या मधमाशांच्या जातीवरती त्याचे गुणधर्म दिलेले आहेत असं आहे. आपल्या दृष्टीने ते जास्त महत्वाचं राहील. इथं सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यामध्ये आहे, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. आणि त्यात आता पुन्हा मध गरम करू नये असं प्रकरण राहतं. पण गरम केल्याखेरीज त्यातले जे काही इतर पदार्थ आहेत, मेण हे मुख्य, पण नांगी, तुमची पंख त्याचे मधमाशीचे वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घाण म्हणून येते. आणि ती मळी काढावी तसं ते सगळं काढायचं आणि मग खालचा मध वापरायचा अशी प्रथा आहे. तर हे काही गणित जुळत नाही ग्रंथाच्या प्रकरणामध्ये. मध गरम करायचं नाही असणार अशा स्वरूपाचं आहे. तर मला ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीला एका पर्टिक्युलर ठिकाणी कोल्ड एक्स्ट्रॅक्टेड हनी असं मिळायचं. आता कोल्ड एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे काय होतं हे मला गणित कळलेलं नाही, पण कोल्ड एक्स्ट्रॅक्टेड हनी असाच तो विकायचे. आणि एकंदर परदेशामध्ये मध भारतापेक्षा स्वस्त होता आणि खात्रीचा होता. मी ऑस्ट्रेलियात बऱ्याच वेळेला मध 1 किलो 2 किलो अशा स्वरूपाचा आणलाय. न्यूझीलंडला खूप चांगला मध मिळतो, तो जास्त महाग आहे अर्थात.
पण खात्रीचा असणार अशा स्वरूपाचा मिळतो, असं एक प्रकरण आहे. आणि नाहीतर आपल्याला खरंच आदिवासींशी टायप पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. आता एक आफ्रिकेतलं त्यांनी दाखवलेलं होतं आणि ते अघोरी आहे प्रकरण, पण मध गोळा करणारी अशी एक जात आहे वेगळी, निग्रोंच्या पैकी असणाऱ्या अशा स्वरूपाची, आणि त्यांचा उद्योग असतो की जंगलामध्ये जायचं आणि मध गोळा करून आणायचा. मग त्यात बऱ्याच लोकांना मधमाशा चावतात, अमुक होतात, प्रिकॉशन्स घेतात सगळ्या, पण तरी सुद्धा ते काहीतरी मिसहॅप्स होतातच असणार अशा स्वरूपाचे. पण तोच त्यांचा धंदा पिढीजात धंदा असणार अशा स्वरूपाचा. पण मतितार्थ त्याचा एवढाच की ते कोल्ड एक्सट्रॅक्टेड हनी ही काय प्रोसेस आहे, कदाचित नेटवरती पण सर्च करून बघायला पाहिजे असणार, काहीतरी सापडेल प्रकारचं. आणि सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटला विचारलं तर त्यांनी 45 डिग्रीला उकळतो असं त्यांनी सांगितलं. आणि 45 डिग्री हे काही वाईट टेम्परेचर नाही असं सांगितलं. तर 45 डिग्री आपण आंघोळीला कडकडीत पाणी जे घेतो ते 45 डिग्रीच असतं. साधारणपणे 40-42 पर्यंतच सोचतं. 45 डिग्री म्हणजे जरा जास्तच तीक्ष्ण असणार अशा स्वरूपाचा आहे. पण मग त्यांचं म्हणणं नाही ते तेवढं चालतं असणार अशा स्वरूपाचं. आणि त्याच्याशिवाय त्याचं मेण बाजूला होणं हा ही गोष्ट चांगली घडत नाही. ते मेण ही खूप औषधाच्या अर्थाने विशेषतः अत्याग्नीला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचा आहे. आणि स्थौल्यामध्ये तेही एक वेगळं वापरायला हरकत नाही. एका बाजूला मध आणि दुसऱ्या बाजूला मेण 10-2 गिरीज बरोबर अशा स्वरूपाचं दिलं तर जी एक्सेसिव्ह भूक लागते, क्षुत्तस्तत्वधिकम असणार अशा स्वरूपाचं, ती भूक कमी होते. आणि एका अर्थाने त्याचा लपेटा बसतो, फक्त खाद्य पदार्थ आहे, पोळ्याचं मेण असल्यामुळे असणार अशा स्वरूपाचं. त्या खरं तर गॅस्ट्रिक अल्सर्स मध्ये किंवा डिओडिनल अल्सर्स मध्ये ह्या प्रकारच्या मेणाचा गिरिजा बरोबर आणि तुपाबरोबर, दुधाबरोबर असा जर वापर केला तर संधान व्हायला मदत होते असणार अशा स्वरूपाचे जखम भरून यायला मदत. त्या व्रणशोधन संधान रोपणम असंही मूळ मधाचे गुणधर्म आहेत आणि ते त्या मधुच्छिष्ट त्याचे गुणधर्म अशा स्वरूपाचे होतात. सर्दी, श्वास, कास, अतिसार यांना सगळ्यांना जिंकणारा अशा स्वरूपाचा आहे. विशेषतः आता मी रिसेंटली करून बघितलं तर कफ खूप होता आणि कास होता तशा सगळ्या. नुसतं आल्याचा रस आणि मग लहान मुलगी होती असं चाटवायला म्हणून सुचवलं. फोनवरती रात्री 10 वाजता असणार अशा स्वरूपाचं. पण त्यांनी कफ कमी झाला, तापही कमी झाला, झोप लागली अशा स्वरूपाची गोष्ट घडली. त्या श्वास कास याला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं आहे. पुष्कळ वेळा विड्याच्या पानाचा रस आणि मध असं श्वासामध्ये चांगलं काम करतं. किंवा वातप्राधान्य जर असेल तर कांद्याचा रस आणि मध असंही काम चांगलं करत असणार, असं मी अक्यूट कंडिशन्स मध्ये वापरलेलं आहे. सर्दी नाशन असणार अशा स्वरूपाचं म्हणून पण आहे. आणि अतिसारामध्ये अर्थात निरामावस्था पाहिजे तर अतिसारामध्ये उपयोगी पडेल. वृक्षं कषाय मधुरम, वृक्ष कषाय मधुर असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. तो मध हा कषाय रसात्मक प्रामुख्याने आहे असं लक्षात ठेवायला, मधुर जरी असला तरी सुद्धा. आणि त्या कषाय रसामुळे आणि वृक्षत्वामुळे कफाला जिंकणारा अशा स्वरूपाचं ठरतो. तर चांगल्या मधाला सुद्धा साखर धरते, 1-2 वर्षात सुद्धा धरते आणि ती मधाच्या गुणधर्मांप्रमाणेच आहे. उष्णमुष्णार्थ उष्णेच्या युक्तम चोष्णेर निहंतित. त्या गरम केलेला मध उष्णार्थ असलेल्या दिलेला आणि उष्ण याच्यामध्ये ऋतूमध्ये वापरलेला, काळामध्ये वापरलेला किंवा उष्ण पदार्थाबरोबर मिसळून दिलेला तो मारतो असणार अशा स्वरूपाचा. आता उष्णाबरोबर दिलेला हा आहे पुन्हा जरा गोंधळाचा मुद्दा आहे, कारण आपण तिखट वगैरे अशा पदार्थ सर्रास मधाबरोबर द्यायची प्रथा आहे, विशेषतः कफासाठी म्हणून असणार अशा स्वरूपाचे. त्याचे फायदे होतात असं लक्षात येत असणार अशा स्वरूपाचं.
नाहीतर मग तो उष्णही म्हणजे चहा वगैरे अशा प्रकारच्या उष्ण पदार्थांबरोबर दिलेला असा अर्थ अपेक्षित असणार. स्पर्शाला उष्णवीर्य, उष्ण स्पर्श असणार. तर बऱ्याच ठिकाणी लिंबू, गरम पाणी आणि मध अशी घ्यायची प्रथा आहे. कुठून आली आहे कळायला मार्ग नाही, पण गरम पाणी आणि मधाचा एकत्र निषेध आहे खरं तर. आणि असं लोक महिनोन महिने वर्षानुवर्ष घेतात. त्या तिथं ते योग्य नाही असणार अशा स्वरूपाचं प्रकरण राहील. आणि म्हणून हे अपप्रचार आहेत. त्या मध पाणी घ्यायचं झालं तर ते स्थूलांसाठी इष्ट आहे आणि मग ते रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं नाही. आयडियल नाही घ्यायचं असं आहे. पण मग तुम्हाला पुन्हा तारतम्य बघून तुम्ही ठरवा असणार अशा स्वरूपाचं. निदान अगदी भर दुपारी वगैरे असं तरी वापरू नका असं कदाचित ठरवायला, पण आयडियली नाही. उष्ण ऋतूमध्ये नाही असं म्हटलंय तर घेऊ नये असाच अर्थ. विषपुष्पांपासून सुद्धा जाती मध गोळा केला जातो आणि त्याच्यामुळे विषान्वय त्याला निर्माण होतो. किंवा सविषा भ्रमरादय, मुळातच भ्रमर हे सविषा असू शकतात आणि मग त्यांनी गोळा केलेला मध हा विषान्वय असणार अशा स्वरूपाचा असतो आणि म्हणून त्याचा उष्णाशी विरोध असणार अशा स्वरूपाचा आहे. त्याला त्याने अपवादे दिला. प्रच्छन्नेने निरुहेच मधुष्ण निवार्यते लब्ध पाकम अश्वेव तयोर यस्मान निवर्तते. त्या वमनामध्ये किंवा निरोहामध्ये मध मिसळायला सांगितलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. तर तोच चालतो काढ्यामध्ये तुम्ही मध मिसळला तरी, कारण तो पचन व्हायच्या आतच तात्काळ ते दोन्ही परत येतात. किंवा निरोह असणार अशा स्वरूपाचा. अपक्वमनन दोषान पश्चिमानं विरेचनम निर्हय ममनस्यातः पाकम प्रतिपादय. पचलेलं नाही तोच ममन कार्य करता असणार अशा स्वरूपाचा दोष बाहेर काढतो आणि पचत जाणारा औषध विरेचन करतं. बस्तीमध्येही अशा प्रकारची पचनाची कन्सेप्ट अपेक्षित नाही आणि म्हणून पचन व्हायच्या आतच ते बाहेर येत असल्यामुळे त्या ठिकाणी मध आणि गरम यांचा विरोध नाही असणार अशा स्वरूपाचा. गुरुवृक्ष कषायत्वात चैत्यात चाल्पम हितम मधु. गुरुवृक्ष कषाय असं असल्यामुळे आणि शैत्य असल्यामुळे मध अल्प प्रमाणातच हितकारक असणार अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा इथं शैत्यात असा साक्षात उल्लेख असणार अशा स्वरूपाचा आहे. मोहिलेने जे काही मधुचर्याचे म्हणून पेशंट केले त्यात कोणामध्येही त्यांना उष्णवीर्याची काहीही लक्षणं नाही सापडली. करोति शिशरम पुन्हा नादानम जीवनम स्तंभम तत्प्रश्न ब्रह्मतृज्ञाने स्वेददाह शुभाकिताः शमंच वातकभयो. ही जी काही उष्णवीर्याची म्हणून कार्य सांगितलेली आहेत ती कुणामध्येही दिसली नाही, पण शैत्याची दिसली असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे मध थंड आहे असं त्यांनी निष्कर्ष काढला. तो मुळात ग्रंथात दिलेला आहे खरं तर तो थंड आहे असणार अशा स्वरूपाचं. त्या तो अल्पच हितकारक आहे. नाही कष्टतमं किंचित अजीर्णात येतो नरम उपक्रम विरोधित्वात सद्यो हन्यात यथाविष. त्याचा अजीर्ण जर झालं तर ते अतिशय कष्टतम असणार अशा स्वरूपाचा आहे. का तर उपक्रम विरोध असणार अशा स्वरूपाचा येतो की विषाला तुम्हाला शीत उपचार लागतात आणि अजीर्णाला पाचन उष्णवीर्य असणार अशा स्वरूपाचे उपचार लागतात आणि ते दोन्हीचाही तिथं विरोध येतो. नाना द्रव्यात्मकत्वाच योगवाही परम मधु. नाना द्रव्यात्मक असल्यामुळे तो योगवाही असणार अशा स्वरूपाचा आहे. आता एक जरा वेगळंच आलं प्रकरण. हेतुकोशाचं एक दुसरं वैशिष्ट्य असं राहतं की आयुर्वेदामधला जो काही कार्यकारण भाव आलाय तो इथं स्पष्ट होतो हेतुकोशामध्ये असणार अशा स्वरूपाचा. कारण जिथं जिथं अशा प्रकारचा कार्यकारण भाव दिला आहे की तो नाना द्रव्यात्मक असल्यामुळे तो योगवाही आहे असणार अशा स्वरूपाचा. हे तुम्हाला योगवाही द्रव्य नेमकं कसं काम करतं हे स्पष्टीकरण देणारं अशा स्वरूपाचं ठरतं.
आणि मग नाना द्रव्यात्मकत्व जर असेल दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाच्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये योगवाहित्व असणार अशा स्वरूपाचं येईल. वृक्षयोगे रतो युक्तम वृषता मनोवर्तते. आणि म्हणून वृक्षयोगाने असं असणार इथे तरी वेगवेगळ्या झाडावरचा येतो असणार अशा स्वरूपाचं. आणि आता हे सामाजिक वनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एकाच प्रकारची झाडं लावायची असा एक उद्योग करून झाला. म्हणजे सुबाबूळ तर सुबाबूळ, निलगिरी तर निलगिरी, बाकी काहीच नाही तिथे असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ओव्हर ए पिरियड त्यांनी त्रास होतो आणि संपूर्ण इकॉलॉजी बिघडते असं लक्षात आलं. त्यामुळे तुम्ही डायव्हर्सिफाईड अशाच प्रकारची लागवड करायला पाहिजे. सगळ्या प्रकारची झाडं आहेत असणार अशा स्वरूपाचं असायला हवं. आणि मग तो निर्णयाची काळाहून आल्यामुळे तो योगवाही असणार अशा स्वरूपाचा काहीतरी होतो. आणि म्हणून वृक्षयोगे रतो युक्तम वृषता मनोवर्तते. वृक्षयोगाने जर युक्त झाला तर वाजीकरण वाढवतो असं अशा स्वरूपात. भ्रामरम पौष्पिकम क्षौद्रम माक्षिकांचे यथोत्तरम वरम जीर्णंच. त्या भ्रामर पौष्पिक क्षौद्र आणि माक्षिक हे यथोत्तर श्रेष्ठ असणार अशा स्वरूपाचे आहेत आणि जीर्ण हाही श्रेष्ठ असणार आहे. तेषु अंत्यद्वे एवही उपयोजये. त्यातले शेवटचे जे दोन आहेत तेच वापरावेत असणार अशा स्वरूपाचे. तर हा मुळामध्ये इक्षु वर्गात घातलाय असं आहे. आणि त्याचं बेसिक कारण ते झाडांमधली शर्कराच आहे फुलांमध्ये असणारी अशा स्वरूपाची. आणि ती फक्त त्या भ्रमराने गोळा करून आणली आणि ते त्याला मध अशा स्वरूपाचा एक फॉर्म मिळाला असणार अशा स्वरूपाचा. त्याच ते रूप आहे, फक्त ते जास्त नैसर्गिक असणार अशा स्वरूपाचं प्रकरण राहतं. आणि तसं इंडिव्हिज्युअल झाडांमधनं जाऊन ते आणणं ही गोष्ट क्लिष्ट असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. तर भ्रमर ते काम करतात आणि मध देतात असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून एकंदर मध हे प्रकरण जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. नाही याच्यात बघायला लागेल. सुश्रुतामध्ये जास्त डिटेल आहे तर मग त्यातनं बघून मला आता असं नाही लक्षात आहे काय असणार अशा स्वरूपाचं. पण भ्रमरांच्या जातीवरनं केलेले प्रकार आहे. पौष्टिक शब्दामधनं कदाचित फुलांवरनं, आता सगळे फुलांवरनच गोळा करतात असं आहे. पण आणखी काहीतरी त्याला वेगळं हे असेल एखादं. ठीक आहे, मला वाटतं 8:05 झालेत. मला एखाद्या वागलेल्या लेक्चरला जायचंय. तर आज थांबूया. साधारणपणे आपण सोमवार आणि बुधवार 8 वाजेपर्यंत 6:30 ते 8, सोमवार आणि शुक्रवार, आणि बुधवारी मात्र 6:30 ते 7:30 असं ठेवू आता. आणि त्रिस्कंद कोश जर याच्यावरती घेता आला तर मग 1 तास हे आणि 1 तास त्रिस्कंद कोश असं पुढे सुरू करायला हरकत नाही असं आता आहे. सुरुवातीला माझ्या स्क्रीनला थोडा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे लॅपटॉप वरती लोड करून झालं, त्यामुळे उशीर झाला असणार. पण 5 मिनिटं आपण, तुम्हाला कोणाला काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. तर तुमचं हे ऑन करा मायक्रोफोन आणि बोलायला हरकत नाही असणार. हॅलो, परवापेक्षा आवाजाची क्वालिटी चांगली येते. पण आज नव्याने जॉईन झालेले सुमुख नाईक किंवा काय शेंडे सुखदा, तुम्हाला काही सांगायचं असलं तर, बोलायचं असलं तर बोला. वृक्षयोगे रतो युक्त, बेसिक काम वृक्षयोगाने होणार, पण ती प्रॉपर्टी वाढवण्याचं काम हे करणार.
त्या दोष लिहिलेले आहेत तर शुक्र निर्मिती लिहिलेली आहे पण ते निर्मिती हे म्हणाल की दोषकारक होणार कशाला दोषकारक नाही मला कळलं तर विकृतीमध्ये हा 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 त्यातलं म्हणजे मला वाटतं मधाचं चाललंय नाही कसं वाचन झालं त्याचं ती चांगली होईल की नाही जरा शंका आहे. शुक्र निर्मितीमध्ये आता दोन भाग पडतात. एक आहे तो कामेच्छा वाढवणं असणार अशा स्वरूपाचं आणि दुसरं अपत्यजनन. अपत्यजनन अशा अर्थाने म्हणून ते फार उपयोगी पडेल असं नाही किंवा त्यातनं येणार अपत्य पुन्हा गोंधळाचं प्रकार असणार अशा स्वरूपाचं आहे. पण कामेच्छा वाढवणं संभोगशक्ती वाढवणं ह्याला उपयोगी पडेल या प्रकारचं जे वाजी करेल आणि त्यामुळे तशा प्रकारचं शुक्र वाढलं त्या फॅकल्टीने असणार अशा स्वरूपाचं तरी ते ठीक आहे असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. बरं मला वाटतं बहुतेकांच्याकडे मायक्रोफोन नाही आहेत बोलायला तर याला अटॅच करता येण्यासारखा स्पीकर माझं ऐकू येते सर आणि तो प्लग इन करा म्हणजे मग बोलता येईल आणि Sir? नंतर तिथे टाईप करता येतं टाईप मेसेज हिअर म्हणून जो बॉक्स आहे तर तुम्हाला मेसेज टाईप करता येतो असणार. झोपेश्वरकरला बोलायचं आहे का? हा नाही माझं ऐकू येतंय का एवढंच फक्त बघायचं होतं. इथं ऐकून येत आहे मात्र त्याचं काही बोलणं ऐकू येतंय का सर? एक आहे का समोर? म्हणजे इथे हा माझं ऐकू येतंय का? गणेश पाटील पण आताच काहीतरी बोलतोय असं वाटतंय पण कळत नाहीये खरं. हा सर Hello? गणेश बोलला होता का? हा गणेश बोलतोय सर मी. पाटील बोलतोय पण माझ्या इथे का नाही ऐकू येते काही कळत नाही पण. सर ऐकू येत आहे का? हॅलो हॅलो हा सर येत आहे. हॅलो हॅलो मे बी हा सर, ऐकू माझ्या येते? कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे असं काहीतरी दिसतंय. ठीक आहे. तर ठीक आहे सोमवारी आपण Hello? पुन्हा आता इथं मीटिंग थांबवूया. सोमवारी पुन्हा भेटू आणि 6-6:30 वाजता असंच आणि होपफुली तोपर्यंत हे बऱ्यापैकी झालेलं असेल. तुम्हाला एक increase volume of headphone. Below. हा सर आज रिटेलिकास्ट झालं होतं. हॅलो हा क्लॅरिटी त्याला नव्हती. आजचंही भाषण एकदा नाही आज क्वालिटी आहे. रिटेलिकास्ट करून बघूया. हॅलो ती ऑडिओ क्वालिटी रेकॉर्डेडला चांगली येते का